मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुन ऑफिसमधल्या सर्व माणसांवर फारच चिडलेला असतो आणि तो सर्वांना फारच खवळत असतो. ऑफिसमधले सर्व लोक घाबरलेले असतात आणि मग सायलीला मात्र हे सगळं पाहत नाही. अर्जुनचा राग शांत कसा करावा यावर सायली विचार करू लागते. ती मग सुरेशला एक कॉफी करून आणायला सांगते. इकडे कल्पनाला पूर्ण आजीने विचारलेलं असतं की सायली कुठे गेली आहे, तर मग कल्पना बोलते की सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलेली आहे. पूर्णाजी बोलते की कालच मी सांगितलं होतं ना, मला विचारल्याशिवाय कुठे सुद्धा जायचं नाही. कल्पना बोलते की सायली मला सांगून गेली आहे. अर्जुनचे वडील बोलतात की कल्पना, पण पूर्णाजीला विचारायचं तिचं काम होतं ना. कल्पना बोलते की सायलीने माझी परवानगी घेतल्यानंतरच अर्जुनच्या ऑफिसमध्ये जायचा निर्णय घेतला आहे. पूर्णाजी बोलते की तू लगेच तिला परवानगी पण दिली का. अश्विन बोलतो की अरे तुम्ही जरा शांत व्हा, एवढं काय झालं यामध्ये. वहिनी ऑफिसमध्ये तर गेली आहे ना. कितीतरी बायका घर बघून बाहेर जॉब करतातच ना. वहिनी तर आपल्याच दादाच्या ऑफिसमध्ये गेली आहे, मग एवढं त्यामध्ये काय झालंय. कल्पना बोलते की सायली घरातली सर्व कामे पूर्ण करून गेली आहे, तिने एकही काम ठेवलं नाही. पूर्णाजी बोलते की घरातली कामं झाली म्हणजे काय मोकळं फिरायचं. कल्पना बोलते की सायली अर्जुनची मदत करायला गेली आहे. इकडे आता अर्जुन मात्र ऑफिसमध्ये एकदम शांतपणे बसलेला असतो. सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि मुद्दाम कॉफी टेबलवर सांडते. तिला वाटतं की आता तरी अर्जुन तिला फार ओरडेल, पण तसं काहीच होत नाही. आता मग अर्जुन काहीच रिॲक्ट न करता सुरेशला बोलवतो आणि ते सगळं साफ करायला लावतो आणि तो पुन्हा त्याच्या कामामध्ये मग्न होतो. थोड्या वेळाने अर्जुन बाहेर गेल्यावर सायली अजून एक दुसरा प्लॅन बनवते आणि मग ती सर्व फाईल्स आणि अर्जुनच्या टेबलावरच्या सर्व वस्तू जमिनीवर ठेवते. तिला सुरेश त्या कामामध्ये मदत करत असतो. ते दोघेजण मिळून फारच पसारा करतात आणि मग अर्जुन ऑफिसमध्ये आल्यावर ते सगळं पाहतो, पण तरीसुद्धा तो काहीच बोलत नाही. तो सुरेशला आत बोलवून सगळं साफ करायला लावतो आणि फाईल्स व्यवस्थित ठेवायला लावतो. सायलीला मात्र आता अर्जुनला या त्रासातून बाहेर कसं काढावं काहीच कळत नसतं आणि ती त्याचाच विचार करत असते. इकडे आता साक्षी, महिपत आणि चैतन्य तिघेजण बसलेले असतात आणि चैतन्य त्याच्यासाठी दुसरा जॉब शोधत असतो. साक्षी त्याला कुठे व्हॅकन्सी आहे का हे शोधण्यासाठी मदत करत असते. चैतन्य पण बऱ्याच ठिकाणी अप्लाय करून बघत असतो. इतक्यात तेथे रविराज किल्लेदार येतो. रविराजला पाहून पहिल्यांदा साक्षी आणि महिपत जरा हादरतात. रविराज बोलतो की मी हे काय पाहतोय, मी आपली बाजू कोर्टामध्ये जिंकण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतोय आणि तुम्ही ते विरोधी पक्षाच्या माणसाबरोबर बसलाय, तुम्ही त्यांच्याशी हात मिळवणी केली. आता मग महिपत बोलतो की तसं काही नाही, गडकरीने आता अर्जुन सुभेदारचा जॉब सोडला आहे आणि ते आता इकडे आले आहेत. कसं आहे, अर्जुन सुभेदार यांना हिऱ्याची पारख नाही. आता मग चैतन्य रविराजला झालेला सगळा काही प्रकार सांगतो. रविराज मात्र विचारात पडतो की अर्जुन असा कसा काय वागला असेल. इकडे कल्पना आणि पूर्णाजीचा विषय मात्र अजून संपलेला नसतो. अस्मिता बोलते की ती मुलगी तिकडे ऑफिसला जाते आणि इकडे मम्मा तिच्यावरची सगळी कामे करते. कल्पना बोलते की अस्मिता, सायली घरातली सगळी कामे करूनच गेली आहे. अस्मिता बोलते की तिला घरामधल्या कामांचा कंटाळा येत असेल. आता मग कल्पना अस्मितावर जरा भडकते. अस्मिता बोलते की आता तू मला या सगळ्यामध्ये ओढू नकोस. कल्पना बोलते की मग सायलीला तू का असं बोलतेस. कल्पना मग पूर्णाजीला बोलते की जेव्हापासून सायली आली आहे ना, तेव्हापासून तुम्ही जरा वेगळा न्याय करायला लागला आहात. सायलीसाठी नियम वेगळे आणि अस्मितासाठी नियम वेगळे. असं का आहे. तुम्ही अस्मिताला तिच्या सासरी जा, सासरच्या लोकांना जरा मदत कर असं सांगत का नाही. अश्विन बोलतो की एकदम बरोबर बोललीस मम्मा. कल्पना बोलते की सायली माझा विश्वास कधीच मोडणार नाही. ती अर्जुनला मदत करायला गेली आहे आणि यामध्ये नक्कीच काहीतरी कारण आहे. अर्जुनचे वडील मग लगेच बोलतात, काय कारण आहे. कल्पना बोलते की सायली ती आपल्याला नंतर सांगेलच ना. पूर्णाजी बोलते की म्हणजे तुला अजून तिने घराबाहेर जायचं कारण सुद्धा सांगितलं नाही. एवढा आंधळा विश्वास चांगला नसतो कल्पना, एक दिवस तुझ्या विश्वासाचा ती घात करेल. आता मग कल्पना बोलते की सायलीने जर माझा विश्वासघात केला ना, तर मग मी स्वतःच तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढेल. पण असं कधीच होणार नाही, कारण माझा सायलीवर संपूर्ण विश्वास आहे. ती जे काही करते ना ते आपल्या भल्यासाठीच असणार आहे. कल्पना सायलीला हाताला धरून घराबाहेर काढणार ही गोष्ट ऐकल्यावर अस्मिताला मात्र फारच आनंद होतो, पण कल्पनाला अस्मिताचा मात्र फारच राग आलेला असतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.